बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्त्यै ज्ञाननिर्धूतकल्मषाः. मागच्या श्लोकापासून श्रीकृष्ण आपल्याला आत्मप्रचितीची साधना सांगतात आहे. ती साधना 2 पद्धतीने होत असते. एक तर विवेकाने असतचा त्याग करणे, जी मागच्या श्लोकात आपण बघितली की डोळ्याआड येणारे ढग म्हणजे देहबुद्धी दूर केली की सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट सत्स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आणि दुसरी साधना म्हणजे सतचे चिंतन करता करता त्या सच्ची प्राप्ती होणे. ती फक्त चिंतनानेच होऊ शकते, कारण उत्पत्ती विनाशशील शरीराने कर्म होतात आणि म्हणून कर्माने फक्त उत्पत्ती आणि विनाशशील अशा असत वस्तूच प्राप्त होऊ शकतात. आपलं सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे तर आपले आयडेंटिटी क्रायसिस. आपण स्वतःला आधी देह मानून घेतो, त्यामुळे कर्तृत्वाभिमानी होतो, पाप पुण्य करतो, अगदी साधनाही करतो. अवधूत गीतेमध्ये आलं आहे की भगवान आमच्या 3 पापांना क्षमा करत. कोणत्या तर पहिले शब्दांनी परे ते आत्मतत्व त्याची आम्ही स्तुती केली. दुसरे म्हणजे तीर्थक्षेत्रावर जाऊन पूजा अर्चा केली आणि त्या आत्मतत्वाचं सर्वव्यापी असं रूप आहे या सिद्धांताचंच खंडन केलं. आणि तिसरं म्हणजे आम्ही साधना केली, कारण आम्हाला वाटत होते की आम्ही चैतन्य शक्तीशी एकरूप नाहीच आहे आणि साधनेनंतर ती एकरूपता आम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे कल्मशः म्हणजे हा जो मळ साठलेला आहे तो ज्ञानाच्या साबणाने निर्धूत करायचा आहे. तो कसा करायचा तर ते सांगताना भगवान पहिले सांगतात आहेत की तद्बुद्ध्या म्हणजे निश्चय करणारी जी आपली वृत्ती आहे त्याला आपण बुद्धी असं म्हणतो. बुद्धीची अशी क्षमता आहे की ती काहीही सिद्ध करू शकते. म्हणजे एखादा आतंकवादी, समजा लिट्टेची ती महिला जिने राजीव गांधींची हत्या केली, ती समोर आणली. आपल्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिक तिला चुकीचं मानतील, पण तिच्यासाठी तर ते महान कार्य होतं. तिच्या दृष्टीने तर तिने हौतात्म्य पत्करलं. म्हणजे बुद्धी हे असं शस्त्र आहे की ज्याने आपण आत्मघातही करू शकतो आणि आत्मरक्षाही करू शकतो. भोगवादी चार्वकांशी जर आपण चर्चा केली तर ते आपल्याला नक्की पटवून देतील की जगातले सगळे भोग परमेश्वराने आपल्या भोगांसाठी निर्माण केले आणि त्यामुळे ते आपण भोगलेच पाहिजे. म्हणजे बुद्धी द्वैतात लावली तर भोगवादी होऊच, आणि तीच बुद्धी जर परमतत्वात अद्वैतात लावली तर कोण कशाचा भोग घेणार. आणि त्यामुळे आपल्या बुद्धीवर असा संस्कार करायला पाहिजे की जेणेकरून तिचे तर्क शास्त्रसंमत असतील. एकदा माझ्या मैत्रिणीचा एक कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा मुलगा म्हणाला की देव तर चराचरात भरला आहे ना, मग आईबरोबर मंदिरातच कशाला जायचं. तर त्याला असं म्हटलं की चराचरात असणारा देव मंदिरात नाही आहे का? आहे. आणि तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे, मग तिच्या आनंदासाठी तू मंदिरात गेला तर काय हरकत आहे. तिचं मन मोडून कोणतं प्रेम सिद्ध करता येईल तुला. तर आपल्या बुद्धीला असं वळण लावायला पाहिजे की ज्याद्वारे तिने अद्वैताचं प्रतिपादन केलं पाहिजे, द्वैताचं नाही. त्याचं कारण म्हणजे अद्वैताचं प्रतिपादन केलं की अंतःकरणात राग आणि द्वेषाला अजिबात स्थान उरणार नाही. म्हणजे जसं मी महाराष्ट्रीयन, हा बंगाली, तो तेलगी, असं द्वैताचं विविधतेचं प्रतिपादन बुद्धी करायला लागते आणि भेदामुळे मग परस्परांमध्ये राग द्वेष अस्तित्वात येतात. पण आम्ही सगळे भारतीय असा विचार अद्वैताने केला तर राग द्वेष भेद तिथेच समाप्त होतात. तर अद्वैताचं चिंतन केल्यामुळे आपल्याला रागद्वेषापासून मुक्ती मिळवता येते. आणि असं चिंतन करणारी बुद्धी म्हणजे तद्बुद्धया. त्यानंतर येतं तदात्मानः. आपण जितकं ज्ञान प्राप्त करतो ते सगळं अनात्मभावाने करतो. अनात्मभावाने म्हणजे ही जी वस्तू आहे ती वस्तू मी ओळखली आणि ती मी नाही. म्हणजे उदाहरणार्थ हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे हे मी ओळखलं आणि हे पुस्तक म्हणजे मी नाही हे पण ओळखलं. म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं आहे. हे ज्ञान घेण्याच्या सवयीचे आपण इतके गुलाम होतो की परमेश्वरालाही आपण अनात्मभावानेच जाणतो की मी तर अज्ञानी, पामर, पापी, तो मात्र गुणवंत, क्षमाशील. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः आणि परमेश्वर
यांना भिन्न रूपाने ओळखतोय तोपर्यंत उपाधी सुटणारच नाही, परमेश्वराची कल्पनाच राहील. ताओ फिलॉसॉफीमध्ये तर म्हणतात की मनुष्य देवाची कल्पना करताना मनुष्य शरीराशी साधर्म्य असणारी आकृती घेतो. एखादी गाय जर कल्पना करायला लागली तर कदाचित तिच्या शरीराशी साधर्म्य असणारा परमेश्वर ती कल्पेल. म्हणजे जोपर्यंत द्वैताची कल्पना आहे तोपर्यंत उपाधी नाहीशी होतच नाही. आणि जेव्हा ही उपाधी दूर होते तेव्हा कळतं की ते तर एकमेवा द्वितीय आहे, नेहम नास्ती. म्हणजे ते तत्व चैतन्य शक्ती सर्वत्रच भरलेली आहे आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कशाचं अस्तित्वच नाही. हा अनुभव आपण घ्यायचा केव्हा केव्हा? तर तो काही पार्ट टाईम जॉब आहे का? नाही. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की तन्निष्ठा, की आता आपण साधनेला बसलो, मग परमतत्वाचा अनुभव घेतला आणि झालं, पुन्हा व्यवहारात लागल्यानंतर ते परमतत्व कुठेच राहिलं असं नाही. तर हा अनुभव सतत उठता बसता चालता बोलता खाता पिता निसता उठता घ्यावा लागतो. नाहीतर मुलं जशी तोंडामध्ये च्युइंगम ठेवतात, त्या च्युइंगमनी कधीच पोट भरल्या जात नाही, ते फक्त तोंडात असतं. तसं तोंडामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, कोणाची थोडीशी चूक झाली की त्याच्यावर असा अपशब्दांचा भडीमार की काही विचारू नका. त्याला इतकं रागवायचं, इतकं बोलायचं की त्या व्यक्तीमध्ये चैतन्य शक्ती विसरूनच जायचं. आणि मग पुन्हा आपलं तोंडामध्ये श्रीराम जय राम सुरू. म्हणजे अंतःकरणापर्यंत तो राम काही पोचलेलाच नाही. तसं नको. प्रत्येक कार्यकलापात ते दिसून यायला पाहिजे. जसं मोठे मोठे गायक असतात ना, ते रागदारी शिकण्यासाठी रियाज करतात, पण त्या रियाजाबरोबरच ते तळकट तुपकट तेलकट आंबट लोणचं भेळ या सगळ्यांचा त्याग करतात. खरं म्हणजे गाण्याची रागदारी आणि या पदार्थांचा काही संबंध नाही, पण हे पदार्थ त्यांना आवडू पण शकतात. पण ते आवडले आणि त्यांनी खाल्ले तर त्यांच्या गळ्याची क्वालिटी ती रागदारी दाखवणारी राहणार नाही, साधनेला बाधक राहील. बोलताना सुद्धा जास्त जोरात ओरडलं जाऊ नये ह्याची ते नेहमी काळजी घेत असतील. आणि तेही केव्हा? फक्त गाण्याची मैफिल असेल तेव्हाच का? नाही, 24/7 सतत व्रत आहे, अनुष्ठान आहे की आपल्या गळ्याला त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही, म्हणजे त्यातून रियाज केलेली रागदारी उमटू शकेल. याला म्हणतात तन्निष्ठा, व्रत अनुष्ठान घेणे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला ना तर ते अजिबात कठीण नाही, कारण ध्यास लागला की त्या गोष्टी आपोआपच आपल्या रोजच्या वागण्यात प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीत येतच असतात. आणि म्हणून आपण तत्परायण असायला पाहिजे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, आयन म्हणजे स्थान. म्हणजे आपल्या आयुष्यात या तत्वचिंतनालाच जर सर्वश्रेष्ठ स्थान असेल, आयुष्याचं प्राप्तव्य जर आपण आत्मानुभव केलेला असेल तर आपली बुद्धी आपोआप त्याच तत्वाचं सतत चिंतन करेल. ते तत्व प्रत्येक क्षणाला अनुभवायचा प्रयत्न करायला लागेल आणि तो अनुभव कायम स्वरूपी टिकतो. आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात आहे की हे 4 तत्व पाळणाऱ्याला गच्छन्त्यन पुनरावृत्ती. म्हणजे पुनरावृत्ती होण्यासाठी ती वस्तू एकदेशी असावी लागते. जी वस्तू परिपूर्ण आहे, सर्वत्र आहे, तिचं जाणं येणंच संभवत नाही. मग ती जर ब्रह्मस्वरूप झालेली चैतन्य शक्ती आहे तर ती जाणार कुठे आणि येणार कुठे? श्रुतींमध्ये सुद्धा बृहदारण्यकात म्हटलेलं आहे की न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्माप्यती. म्हणजे तो साधक ब्रह्मच होतो आणि त्यामुळे त्याच्या प्राणाच्या उत्क्रमणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणजे सर्वसामान्य भाषेत आत्मतत्वाची, चैतन्य शक्तीची मी स्वतः म्हणून ओळख झाली की पुन्हा पुन्हा देहाशी संबंधित होऊन मग सुखी दुःखी, भुकेला तहानलेला, जेवलेला, तळमळलेला अशी नवीन नवीन आपली रूपं जन्माला येणार नाही. म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही. सतत एक आत्मतत्वाने आपण जगत राहू. अशा ज्ञानप्राप्त साधकाचा जगातला वावर कसा असतो ते श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात सांगतात आहेत. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.